मॉर्निंग गाईज, आदित्य लक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज मी ऑफिसला आलो आता. आज स्वयंपाक काही बनवला नाही. स्वयंपाक आज बाहेरच खाणार मी. आज इच्छा झाली की आज बाहेर बनवू नाही म्हणून. सो स्वयंपाक तर नाही बनवला, आज बाहेरच खावं लागेल. सो गाईज मी ऑफिसला जातो, रेडी वगैरे झालो आहे. सो निघतो आता मी. हे काही 9:30ला 3 मिनटं कमी आहे. मी पोचलो आहे, नाश्ता पण झाला होता. तर काहीच तर मला टी ब्रेकला भेटतो, जातो लवकरात लवकर आणि तुम्हाला भेटतो मी टी ब्रेकला. पप्पांना कॉल केला, पप्पा झोपून होते, ताईनं उचलला होता. त्यांना सांगितलं की ऑफिसला पोचतो म्हणून मी. सो टी ब्रेकला भेटतो काहीच तुम्हाला मी. हे काहीच पोहा खाल्ला आहे, मला टी ब्रेक झाला होता, पोहा खाल्ला आहे मी. पप्पांना कॉल केला, त्यांना सांगितलं मी की पोहा खायला चालू म्हणून. मी जातो आता काहीच, मला लंच ब्रेकला भेटतो. लंच ब्रेक झाला आहे, तो जेवायला आलो आहे आता आम्ही. तर माझ्यापाशी टिफिन नाही आहे, आज रोहित चालणार आहे मला. सो त्यांना टिफिन आणला आहे, जेवण करतो आम्ही. मला जेवण झालं आहे, रोहित मला टिफिन सांगला आहे. रोहित तिथं उभा आहे, हसत आहे माझ्याकडे बघून. तो काही त्याचा ऑफिस सुटल्यानंतर भेटतो तुम्हाला. चलो 7:30 वाजता भेटतो. हे काहीच माझं ऑफिस सुटलं आहे. सो आता मी जातो घरी. पप्पांना सांगितलं की माझं ऑफिस सुटलं आहे म्हणून. सो घरी जातो काहीच आणि तुम्हाला भेटतो. घरापाशी पोचतच होतो मी, तेवढ्यामध्ये गाडी बंद पडली आणि गाडी चालूच होत नाही आहे. कळत नाही काय, गॅरेजकडे घेऊन जाते स्कूटीला. काय माहिती एखादं मी काय झालं, पेट्रोल पण टाकलं 100 रुपयाचं तरीही काही चालू नाही होतं. फक्त आता गॅरेजपाशी जातो, कुठलं गॅरेज बघतो, शोधतो, सगळ्यात वेळेला बनवतो. काय झालं याला, का बरं बंद पडले. मला वाटतं का बॅटरीचाच इश्यू असेल. बॅटरीवाल्यापाशी गेलो तर बॅटरीचा इश्यू नाही बोलतो, गॅरेजमध्ये जातो. आता बघतो बाबा, एवढं तर काही दिसत नाही. 7:30ला सुटलो ऑफिस, 8:30 वाजले आता इथं. याच्यातच टाईम घेतला आणि पार्सल पण घेतली बिर्याणी, ती पण थंडी व्हायला झाली आहे. बघतो काहीच. घरी आलो आहे आता, मी जेवण करतो काहीच. गाडी पण बंद पडली होती, एवढी भूक लागून होती, काही कळत नव्हतं. आणि डिग्गीमध्येच होतं, डिग्गीमध्ये पार्सल होतं आणि पूर्ण तर्री वन साईड झाली होती बिर्याणीची. खूप भूक लागली आहे काहीच. आता बरं वाटत आहे. काय जेवण करतो मी, जेवण झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. सो काही जेवण झालं आहे माझं, मस्त पोट भरून जेवण केलं आहे. दुपारी फक्त 2 चपात्या खाल्ल्या होत्या, 4 चपात्या होत्या रोहितपाशी, त्याला 2 घेतल्या, मग मी 2 घेतल्या. पोट भरलं होतं, पण जेवढं पाहिजे होतं तेवढं पोट नाही भरलं होतं. मी बाहेर जातच होतो तेवढ्यामध्ये पाणी चालू झालं. आता काय करायचं. मग रोहित बोलला की चल तू माझ्यासोबत जेव. तो माझा डब्बा खाते आणि तो आज बोलला की आज तू माझा डब्बा खा. ठीक आहे, मग आज त्याचा डब्बा खाल्ला. आणि काहीच एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला. गुड न्यूज हे की बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही ब्लॉग बघितला असेल एक, माझं ब्लॉगचं टायटल होतं की मी काय काम करतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दिसलं असेल की मी काय काम करत आहे म्हणून. मी तुम्हाला शो नाही केलं की मी कुठलं काम करतो. त्याच्यावर पण ब्लॉग येणार लवकरात लवकर, ते सांगणारच मी तुम्हाला की मी कुठलं काम करतो म्हणून. सो थोडा वेट करा, सांगतोच मी. ते शोज करणार मी तुम्हाला डायरेक्ट. आणि आज गाईस माहिती आहे का, आजची तारीख आहे 15 नाही 16 तारीख आहे. सो मग आमच्या जॉबचं कसं आहे माहिती आहे का, मी जिथं काम करतो ना, मला मंथमध्ये 2 वेळा सॅलरी होते. आणि मंथ एंडला म्हणजे जी आपली सॅलरी असते ती सॅलरी होते. आणि 15 तारीख ठरलेली असते. आजची 16 तारीख आहे, बट 15 तारीख ठरलेली असते इन्सेंटिव्हसाठी. सो इन्सेंटिव्ह येतो 15ला, इन्सेंटिव्ह होतो 30ला सॅलरी येतो, सॅलरी येते 15ला इन्सेंटिव्ह होतं, 30ला सॅलरी येते. सो असं आहे काही, 2 वेळा म्हणजे सॅलरी होती मंथमध्ये. सो गाईज आज माझं इन्सेंटिव्ह आलं आहे. इन्सेंटिव्ह म्हणजे बऱ्यापैकीच आलं आहे, बट चांगलं आलं आहे माझं इन्सेंटिव्ह. मार्चमध्ये मस्त टार्गेट कंप्लीट केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की 81 लाख झालं होतं म्हणून. माझं 1 CRचं टार्गेट होतं, बट 81 लाखच झालं होतं माझं. पण आज माझं इन्सेंटिव्ह आलं आहे गाईज. सो तेच होती तुम्हाला गुड न्यूज गाईज, माझं इन्सेंटिव्ह आलं आहे. सो मित्रांनो, आता जेवण तर झालं, आता आराम करतो मित्रांनो. उद्याचा सॅटर्डे, सो उद्या तुम्हाला भेटतो. उद्याचा ब्लॉग आता बघू.
कसा राहणार उद्याचा दिवस. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. चला बाय गाईस, गुड नाईट.